हॅलो हाय नमस्कार मंडळी. सध्या रणबीर कपूर आणि संजीव वांगा रेड्डी यांचा ॲनिमल हा चित्रपट थिएटर्समध्ये धिंगाणा करतोय, धुमाकूळ घालतो आहे. या चित्रपटाबद्दल आज आपण बोलणार नाही आहे. या चित्रपटाचा हा रिव्ह्यू नाही आहे. आजचा विषय वेगळा आहे, पण तो या चित्रपटाशी संबंधित आहे. कारण या चित्रपटामध्ये वापरली गेलेली एक जी कन्सेप्ट आहे, अल्फा मेल, या कन्सेप्ट भोवती आपण आज बोलणार आहोत. या कन्सेप्टविषयी आपण बोलणार आहोत. अल्फा मेल म्हणजे काय, तर थोडक्यात एक डॉमिनंट असा, ज्याच्याकडे सगळी पॉवर असणारा असा जो पुरुष असतो, म्हणजेच सगळ्यात शक्तिशाली शक्तिमान असा जो पुरुष असतो, त्याच्याबद्दल सगळेजण, सगळ्यांचा लीडर असणारा असा पुरुष असतो, त्याला सगळेजण मान देतात असा जो पुरुष असतो, त्याच्याबद्दलची ही कन्सेप्ट आहे अल्फा मेल. तो रणबीर कपूर त्याच्या बायकोला ही कन्सेप्ट समजावून सांगतो असं चित्रपटामध्ये एक शॉट आहे. हा चित्रपट, पहिल्यांदाच डिस्क्लेमर देते, हा चित्रपट मी पाहिलेला नाही. येत्या काही दिवसात मी पाहीलसुद्धा. कारण यातली जेवढी हिंसा आहे, सगळं जे एवढा सगळा जो अतिरेक आहे तो कितपत हँडल होईल हा एक विषय आहेच. पण तरीही चित्रपटाचा रिव्ह्यू मी बघितल्यानंतर करेल. आजचा विषय आहे या अल्फा मेलबद्दलचा, की पुरुषांवर पुरुषपणाचं ओझं. बरोबर. नमस्कार, मी मीनल अद्वैत आणि तुमच्यासमोर आजचा व्हिडिओ सादर करते आहे, पुरुषांवर पुरुषपणाचं ओझं, अल्फा मेल कन्सेप्ट. तर आपली भारतीय संस्कृती जी आहे ना, ही मुळातच पुरुषप्रधान संस्कृती आहे. पुरुषप्रधान संस्कृती आहे, त्यामुळे लहानपणापासून जे मुलं जेव्हा जन्माला येतात तेव्हापासूनच मुलांचा सगळा बोलबाला असतो. लहानपणापासूनच मुलांना, पुरुषांना हे एका नॉर्मल मुलाप्रमाणे न वाढू देता, किंवा मुलगा मुलगी हा फरक हा लहानपणापासूनच असतो, त्यांना एक नॉर्मल माणूस म्हणून न वाढू देता त्यांना मुलगा म्हणून वाढवलं जातं. लहानपणापासून जेव्हा मुलगा रडायला लागला तर काय मुलींसारखा मुळूमुळू रडतोय, किंवा घरामध्ये जर तो खेळत असेल तर जा, घरात काय बसलाय मुलींसारखा, बाहेर जाऊन आणि खेळ मस्तपैकी मुलांमध्ये. मुलांचे खेळसुद्धा हे जे असतात ना, ते दंगे, मारामाऱ्या, मस्ती, ओढाओढी, पकडापकडी याबद्दलचेच असतात. तर त्यामध्येही त्यांची जी मस्क्युलाईन पॉवर असते तीच दाखवण्याचा प्रयत्न असतो. थोडासा मुलगा मोठा झाला की जर समजा घरामध्ये काही गप्पा बिप्पा चाललेल्या असतील तर त्याला ओरडलं जातं, काय मुलींसारखा मध्ये मध्ये चोमड्यासारखा बसलेला आहे, लुडबुड करतोय, जा बाहेर, घराबाहेर जा. त्यामुळे घरातले कुठले जे करंट अफेअर असतात, जे घरामध्ये जे काही बोलणं चाललेलं असतं, त्याच्यामध्ये मुलांना सहभागी करून घेतलं जात नाही. त्यानंतर मुलं थोडेसे मोठे होतात तर त्यांना लगेचच त्यांच्यावरती एक ओझं टाकलं जातं. ते म्हणजे की तुला चांगला अभ्यास करायचा आहे, तुला चांगले मार्क मिळवायचे, चांगली नोकरी करायची आहे, कारण आम्हाला आमचं भविष्य हे सिक्युअर करायचं आहे तुझ्या माध्यमातून. तर हे लहानपणापासून मुलांवरती असं बिंबवलं जातं, इम्बाईब केलं जातं त्यांच्यावरती, की त्यांना मोठं होऊन आणि पैसे कमवायचे, त्यांना पूर्ण घराचा भार हा उचलायचा आहे. मुलं जर थोडेसे मोठे झाले तर त्यांना ड्रायव्हिंग वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी उद्युक्त केलं जातं. अगदी सगळेच घरांमध्ये हे होतच असतं, की मुलांना सांगितलं जातं की इकडे ह्याला सोडायला जा, तिकडे त्याला सोडायला जा, तुला गाडी आलीच पाहिजे, तुला. माझ्या मते मुलगा असो मुलगी असो दोघांनाही ड्रायव्हिंग आलंच पाहिजे. त्यांना ही जी बेसिक स्किल आहे, लाईफ स्किल आहे, ते आलं पाहिजे. मुलगा म्हणून आलं पाहिजे हे चुकीचं आहे. तर मुलगा असो किंवा मुलगी असो दोघांनाही हे आलं पाहिजे. तर सोडायला जा, रात्रीच्या वेळी कोणी जर मुलगी असेल, असं म्हणतात ना की एखादी मुलगी असेल तर एखादी बाई असेल, तिच्याबरोबर एक छोटा का होईना पुरुष हा सोबतीला असावा. तो मुलगा लहान का असे ना, ती बाई मोठी का असे ना, पण त्या पुरुषाला बरोबर घेऊन जायचं. बाईने एकटी कुठेच जायचं नाही. हे आजही पाळलं जातं, बऱ्याच घरांमध्ये हे पाळलं जातं. तर त्यामुळे समाजामध्ये ही जी मानसिकता आहे की पुरुष हा नेहमी असा दणकट, बलदंड असा एकदम असला पाहिजे, मनाने सुद्धा त्याला कुठल्याही भावभावना नकोत, त्याच्यावरती कुठल्याही गोष्टीचे परिणाम नकोत. आणि मग तो पुरुष मुलगा जेव्हा मोठा होतो, चांगले मार्क मिळवतो, मग नोकरीला लागतो, मग त्याच्यावरती घराची जबाबदारी येते, मग लग्नाचं सगळ्यांच्याकडे सुरू होतं. तर ते सुद्धा त्यानेच केलं पाहिजे, की पुरुष हा नेहमी बाहेर जाऊन आणि मग त्याने पैसे कमवले पाहिजे. हाऊस हजबंड ही कन्सेप्ट आजही आपल्याकडे नाही आहे. हाऊस हजबंडवरती मी एक व्हिडिओ केला होता, नक्की जाऊन प्लेलिस्टमध्ये बघा, तुम्हाला आवडेल तो व्हिडिओ. कारण
पुरुष हा बाहेर गेला पाहिजे आणि त्याने बाहेरचे कामं केले पाहिजे. कारण पूर्वीपासून पुरुष हे नेहमी लढाईवरती जायचे, घराच्या बाहेर जायचे, शेती करायचे, व्यवसायासाठी पुरुष बाहेर दूरगावी फिरायचे. पण आता जरी काळ बदललेला आहे तरी ही आपली जी मानसिकता आहे ती अशीच आहे की पुरुषांवरती नेहमी असं हे केलं जातं. आणि मग लहानपणापासून मुलांना जे ट्रीट केलं जातं, मुलांना जे वाढवलं जातं, त्यांची मस्क्युलाईन जी पॉवर असते ती जी गोंजारली जाते. तर त्याबद्दल आपण बोलतो आहोत की मुलांना हे नेहमी त्यांच्या भावना दाबून ठेवायला शिकवलं जातं. त्याने रडायचं नाही, त्याने हे करायचं नाही, त्याने मारामाऱ्या केलेल्या चालतील, त्याने भांडणं केलेले चालतील, पण त्याने मुलींसारखं रडायचं नाही, त्याने भावना नाही दाखवल्या पाहिजे. साने गुरुजींसारखे खूप विरळा कोणीतरी उदाहरणं असतात की जे अतिशय भावनाशील असतात. पण आपल्याकडे त्याबद्दल कोणीही हे करत नाही की एखाद्या व्यक्तीला त्या भावना ज्या आहेत त्याला व्यक्त करता आल्या पाहिजे. प्रत्येक माणूस म्हणून प्रत्येकाच्या भावना ह्या सारख्याच असतात शेवटी. त्यामुळे मनात कोणालाही टोचू शकतं, रुचू शकतं, बोचू शकतं, काहीही होऊ शकतं आणि त्या व्यक्त करता आल्या पाहिजे. तो पुरुष आहे म्हणून त्याने रडायचं नाही, तो पुरुष आहे म्हणून त्याने सगळं काही सहन करायचं. त्याने नेहमी पुरुषांच्या बाबतीत कसं असतं माहिती का, पुरुषांच्या बाबतीत असं असतं की त्यांचा तोंड दाबून बुक्क्यांचा मार असतो. त्यांना कधी कधी काही बाबतीत खूप त्रास असेल घरी तरी त्यांना काहीच बोलता येत नाही, कारण त्याने पुरुष म्हणून सगळं सहन करायचं असतं. आणि पुढे जाऊन मग घराची सगळी जबाबदारी असते, मग घरामधले सगळे जे ताणतणाव असतात तर ते त्याने हँडल करायचे असतात. त्यामुळे आजचे भारतातले जे पुरुष आहेत त्यांच्यावरती खरंच जबाबदारीचं ओझं आहे. आणि ह्याच कारणाने आजच्या येणारी जी पिढी आहे, सगळे जे तरुण मुलं आहेत ते लग्नाला नकार देत आहेत, त्यांना ह्या सगळ्या जबाबदाऱ्या नको आहेत. पण तरीही त्यापासून त्यांची सुटका आहे का, कारण त्यांनी लग्न जरी नाही केलं, ते बॅचलर जरी राहिले तरी त्यांचे आई वडील जे आहेत ते म्हातारे झालेले आहेत आणि त्या आई वडिलांकडे तर त्यांना बघावंच लागणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या पुरुषांवरती नेहमी लादल्या जातात. पुरुषांना नेहमी असं गृहीत धरलं जातं की त्याने रडायचं नाही, त्याने त्याच्या भावना व्यक्त करायच्या नाही, तो नेहमी कसा असा शांत सोबर दिसला पाहिजे. तर ही जी अल्फा मेल कन्सेप्ट असते की तो ग्रुपचा लीडर आहे म्हणून त्याने सगळे डिसिजन त्यानेच घेतले पाहिजे, तो सगळ्याचा सर्वाधिकार त्याच्याकडेच असला पाहिजे. तर ही जी गोष्ट असते ना, त्यामुळे काय होतं माहिती का, पुरुषांच्या मनामध्ये एक स्वतःची एक स्वामित्वाची भावना नेहमी निर्माण होत राहते आणि त्यातनं ते बाहेर पडत नाही. त्यात तोटा त्यांचाच असतो. कारण जिथे जिथे जे जे प्रसंग असतात त्या प्रसंगानुरूप वागलं बोललं पाहिजे, त्या प्रसंगानुरूप माणसाने राहिलं पाहिजे. त्यामुळे 3 इडियटमधला जेव्हा आमिर खान हा डोळ्यात आसू आणून रडतो तेव्हा ते चांगलंही वाटतं आणि तो माणूस म्हणून चांगला पण वाटतो. कारण तो जो रांचो असतो हा माणूस आहे. शेवटी कोणीही व्यक्ती हा माणूस आहे. त्याला आनंद झाला की त्याला आनंद होणार असतो, त्याला कुठे दुःख झालं की त्याला रडू येणार असतं. ह्या इतक्या साध्या गोष्टी आहेत, पण त्याच्या सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या पुरुषत्वाशी अशा जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे पुरुषांवरती हे ओझं खूप जास्त होत जातं आणि मग त्या सगळ्या गोष्टींचा परिपाक असा होतो की लहानपणापासून जेव्हा त्या भावना मुलांच्या ह्या दाबल्या जातात तर मोठं होऊन त्याचा उद्रेक व्हायला सुरुवात होते आणि कधीकधी त्या गोष्टींचं मानसिक रोगांमध्ये रूपांतर होतं आणि मानसिक विकार त्या लोकांना मुलांना जडतात. त्यातनं BP, शुगर ह्यासारखे आजार जडतात. त्यातनंच हार्ट अटॅकचं प्रमाण वाढतं. ह्या सगळ्याची इतकी वाईट परिणिती होत जाते हळूहळू की त्यांना ज्या पद्धतीने ट्रीट केलं जातं की लहानपणापासून त्यांनी भावना व्यक्त करायच्या नाहीत, त्यांनी कधीही रडायचं नाही, त्यांनी सगळ्या गोष्टींचं नेहमी ओझं घेऊन जगायचं. त्यामुळे पुरुषत्वाच्या ओझ्याने आजचे जे पुरुष आहेत ना हे खरंच वाकलेले आहेत, मनाने आणि शरीराने ते थकलेले आहेत. तर अशा वेळेला बायकांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की त्यांच्यावरती पुरुषत्वाचं ओझं आई म्हणून, बहीण म्हणून, मुलगी म्हणून किंवा जे काही नाते असतील सगळेच स्त्रियांचे, त्या स्त्रियांनी हे समजून घेतलं पाहिजे की आपण ह्यांच्यावरती हे पुरुषत्वाचं ओझं टाकत नाही आहे ना, कारण कमवून त्यानेच आणलं पाहिजे. मग त्याच्यासाठी जी धडपड असते ती त्यानेच केली पाहिजे, त्यानेच सगळी धावपळ केली पाहिजे, त्यानेच आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टींचं हे मॅनेज केलं पाहिजे. तर ह्या गोष्टींभोवती आज आपण बोलतो आहोत, ह्या गोष्टीबद्दल आपण बोलतो आहोत की पुरुषांवरती पुरुषत्वाचं ओझं आहे आणि त्याने हे पुरुष वाकलेले आहेत. तर हे बायकांनी समजून घेतलं पाहिजे, त्यांना त्यातनं थोडीशी सूट दिली पाहिजे. पुरुषांचाही काही गोष्टींच्या ज्या गोष्टी असतात ज्या की आपल्याला काही पटतात काही नाही पटत,
त्यात ते आक्रमक असतात. त्याला एक महत्त्वाचं लहानपणापासून जे खतपाणी घातलं जातं की पूर्वीपासून योद्धे जे असायचे ते आक्रमक असायचे, ते लढाया वगैरे करायचे, पण त्याच्यामध्ये मारले पण जायचे ते पुरुषच ना शेवटी. कारण त्यांच्या घरी जे बायका मुलं असायचे तर त्यात पण मुलं असायचेच ना. मग ह्या सगळ्याचा परिणाम जो होतो तो वाईटच असतो. कुठल्याही युद्धाने कधीही काहीही साध्य होत नसतं. तर असं म्हणतात, हा जो चित्रपट आहे ॲनिमल चित्रपटाच्या निमित्ताने हा विषय निघाला की अल्फा मेल ही कन्सेप्ट मला सांगायची होती. तर अल्फा मेल ही जी कन्सेप्ट आहे ना ही खरंच खूपच त्रासदायक आहे तशी. आणि असं म्हणतात ना चित्रपटाच्या बाबतीत असं म्हणायचं आहे मला की कुठल्याही कीर्तनाने समाज सुधरत नसतो, तसंच कुठल्याही तमाशाने समाज बिघडत नसतो. त्यामुळे पण तरीही सांगायचं झालं तर हे जे चित्रपट असतात त्याच्यामध्ये जो आक्रमकपणा, त्याच्यामध्ये जो हिंसाचार दाखवला जातो, ती ही जी नवीन पिढी बघते त्याच्यावरती ते मीम बनवतात, त्याच्यावरती ते रील बनवतात. कारण ही नव्या युगाची नवीन पिढीची ही भाषा आहे. तर ह्यातनं त्यांना त्यांची मस्क्युलाईन पॉवर दाखवावीशी वाटते, ह्यातनं त्यांना फारच काहीतरी अचीव केल्याचं असं फील येत असतं आणि त्याच्यावरती ते रील बनवले जातात. त्याच्यावरनं हे सगळं जो मेल इगो असतो ना हा गोंजारला जातो. हा हिंसाचार जो आहे ना याच्याबद्दलचं कौतुक होत राहतं. तर ह्या गोष्टींचं कौतुक नाही झालं पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टींकडे आपण समाज म्हणून जेव्हा पुढे जातो आहोत तर ह्या गोष्टींकडे फारच विचारपूर्वक बघितलं गेलं पाहिजे. कारण या चित्रपटाला तसंही A सर्टिफिकेट मिळालेलं आहे. भरपूर हिंसाचार त्याच्यात दाखवलेला आहे. हजारो लोक, अगदी 500-700 लोक तरी त्याने मारलेलेच आहेत. पण या सगळ्या गोष्टीतनं साध्य काय होतं हे फार महत्त्वाचं आहे. कारण शेवटी युद्धामध्ये मारले जातात ते पुरुष, बायका मात्र घरी राहतात. पण सगळ्या घराचा जो आधारवड असतो तो मात्र हरवला जातो. त्यामुळे मला असं वाटतं की पुरुषांकडनं काही गोष्टी या शिकल्या पाहिजेत. पुरुष ज्या पद्धतीने गोष्टी हँडल करतात ना ते बायकांनी शिकलं पाहिजे. खरं तर हा जो विषय आहे हा पुरुष दिनासाठी महत्त्वाचा विषय आहे. कारण पुरुष दिनाच्या निमित्ताने हा विषय वापरण्यासारखा आहे. तर पुरुषांच्या बाबतीत म्हटलं तर पुरुष ज्या पद्धतीने त्यांचे जे हे असतात स्ट्रगल असतात ना ते हँडल करतात ते एक बघण्यासारखं असतं. दुसरं म्हणजे ते ज्या पद्धतीने त्यांचे इमोशन्स हँडल करतात ते बघण्यासारखं असतं. ते ज्या पद्धतीने त्यांचे फायनान्शियल मॅटर्स हँडल करतात ते शिकण्यासारखं असतं. या सगळ्या गोष्टी खरं तर बायकांनी शिकल्या पाहिजे पुरुषांकडून. कारण असं जरी म्हटलं तर ह्याची ही पण एक बाजू असते की पुरुषांना मुळातच त्यांचा जो हे असतो तो जास्त वास्तववादी त्यांचं एकंदरीतच विचार असतात. ते वास्तवाच्या जगामध्ये जास्त जगतात, जास्त चांगल्या पद्धतीने ते वास्तव ॲक्सेप्ट करतात जे बायकांपेक्षा. कारण भावनाशील बायका असतात, बायका जास्त भावनिक असतात. त्यामुळे बायकांना निर्णय घेणं हे खूप अवघड असतं. त्यामुळे पुरुषांचं ते वास्तववादी असल्यामुळे, ते जास्त प्रॅक्टिकल असल्यामुळे ते निर्णय जास्त चांगल्या पद्धतीने घेतात कारण ते प्रॅक्टिकल असतात. तर ह्या काही गोष्टी त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या असतात. तर आज हा जो विषय होता याच्यामध्ये पुरुषांवर पुरुषत्वाचं ओझं, अल्फा मेल कन्सेप्ट ही मी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. हा रिव्ह्यू नाही आहे, जेव्हा जमेल तेव्हा मी हा चित्रपट पाहिल याचा रिव्ह्यू नक्की करेन. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवरती क्लिक करा. कारण ते फुकट आहे सगळं सबस्क्राईब करणं. बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. मीनल अद्वैत. आत्ता हा जो व्हिडिओ मी केला त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे अल्फा, बीटा, थिटा, गामा कुठपर्यंत जाणार आहे हे सगळं, डेल्टा वगैरे हे कुठेतरी थांबायला पाहिजे असं मला वाटतं. पुरुषांवरचं पुरुषपणाचं ओझं हे कमी झालं पाहिजे. त्यांना माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. थँक्यू.